जय भीम नमो बुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. सन 2025-26 करिता शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली करिता प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी दिनांक 23/12/2024 ते 15/2/2025 पर्यंत जाहिरातीनुसार अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. विदर्भातील शैक्षणिक क्षेत्र 23 जून 2025 पासून सुरू झाले. आदिवासी विकास विभागानेही मोठ्या प्रमाणात वाजत गाजत आश्रमशाळेत विद्यार्थी प्रवेश उत्सव साजरा केला. मात्र 3 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा या सत्राची पहिल्या वर्गाची निवड यादी अद्याप जाहीर न केल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. आदिवासी विकास विभागाने नामांकित शिक्षण योजना वर्ग पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू करावी याकरिता आज आदिवासी आयुक्त कार्यालय येथे प्रतिकात्मक शाळा अटक ऑफिस सुरू करून आंदोलन करण्यात आले. हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. आवाज दो, आवाज दो. आज सर्व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर येथे एक आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे सन 2014 पासून आदिवासी समाजातील विद्यार्थी हे समाजाच्या मुख्य धारेत आले पाहिजे म्हणून इंग्रजी माध्यमांचं शिक्षण त्यांना देण्याची योजना या राज्यामध्ये राबवण्यात आली होती आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. आणि असं असताना यावर्षी 2025-26 शैक्षणिक सत्र सुरू होऊन 3 महिन्याचा कालावधी लोटला. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांनी डिसेंबरमध्ये वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊन विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले. अर्जांची छाननी केली, त्यांची यादीसुद्धा लावली, परंतु अद्यापही शाळा त्यांनी मंजूर केलेल्या नाही. आणि आज 3 महिन्यापासून हे सर्व बिचारे आदिवासी गोरगरीब जनतेचे जे पोरं आहेत, विद्यार्थी आहेत, मुलं मुली आहेत, हे आज शिक्षणापासून वंचित आहे. शासनानं या संदर्भामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी वारंवार निवेदनं दिले, परंतु त्या निवेदनाला सरकारने कचऱ्याच्या पेटीत टाकलेलं आहे आणि त्याच्यावर अद्यापही शून्य कारवाई झालेली आहे. शेवटी वारंवार अल्टिमेटम देऊनही विभागाने न ऐकल्यामुळे आज सर्व सामाजिक संघटना, पालक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग येथे आम्ही प्रतिकात्मक नामांकित शिक्षण योजनेच्या अंतर्गत आम्ही समाजाच्या वतीने तिथे शाळा चालू करणार आणि सरकारला दाखवून देणार की शिक्षण, कारण आजची ही गरज मुख्य म्हणजे आमचा आदिवासी समाजातील विद्यार्थी जोपर्यंत सुशिक्षित होत नाही तोपर्यंत तो आपल्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढू शकत नाही. म्हणून आज आम्ही तिथे आज प्रतिकात्मक शाळा भरवणार आहोत. त्याच संदर्भात आज शासनाने आम्ही त्यांना 2 तासाचं अल्टिमेटम देऊन 2 तासात जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर सायंकाळी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास नागपूर यांनी डिसेंबरमध्ये जी जाहिरात दिली आणि विद्यार्थ्या आणि पालकांकडून अर्ज मागवले, ही अर्ज म्हणजे आजही ती जाहिरात अस्तित्वात आहे आणि हे अर्ज मागवून त्यांनी जे आदिवासी समाजाची दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केली आहे, तर आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने, पालकांच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंदवू. आणि त्यांनी शासनाची म्हणजे आदिवासी पालकांची फसवणूक केली, सोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्यांना शिक्षण हक्क कायद्यापासून डावललं आणि एक आदिवासींवर अन्यायकारक केला म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा आम्ही आज सायंकाळी त्यांच्यावर गुन्हा नोंदवू आणि पर्यायाने शासनाला त्याचं उत्तर देणं भाग पडेल. आणि या पद्धतीने आज आमची इथे आंदोलनाची सुरुवात करतो. धन्यवाद. मी दिनेश शेराम, सिनेट मेंबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ. त्रिरत्न बौद्ध महासंघ मुंबई उपनगर ठाणे, उल्हासनगर व नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संघाचे संस्थापक पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांचा जन्मशताब्दी महोत्सव विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी, नवी मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली व भंते संघरक्षित यांच्या जीवन कार्यावर माहितीपट दाखवून अश्वघोष मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार धम्मचारी लोकमित्र यांनी इंग्रजी भाषेत धम्म प्रवचन दिले. त्यांचे मराठी भाषेमध्ये अनुवाद धम्मचारी मैत्रीनाथ यांनी केले. 1968 साली संघाची स्थापना करून जगामध्ये धम्माचा प्रसार कसा केला याबद्दल त्यांनी माहिती दिली. गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं
शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। We leave our old social conditioning and identities. आपल्या ज्या काही जुन्या सामाजिक संस्कारितता आणि जुन्या ज्या परिचयाच्या बाबी आहेत त्या आपण सोडल्या पाहिजे. We're not Dhammachari professor so and so. We're not Dhammachari doctor so and so. We're not Dhammachari teacher so and so. तर आपण सांगताना किंवा बोलताना आपण असं बोलू शकत नाही की अमुक अमुक प्रोफेसर धम्मचारी, अमुक अमुक डॉक्टर धम्मचारी, अमुक अमुक शिक्षक धम्मचारी किंवा अमुक अमुक धम्मचारी. We're not Dhammachari British so and so. आम्ही काही धम्मचारी ब्रिटिश किंवा अन्य जे काही उपाध्या आपण लावतो तसं असता कामा नये. So when Bhante, actually on the train up from Mumbai to, I told you that Bhante talked about Dhammachari in 1982. At the same time, he suggested we wear blue shirts at New Mumbai in March 1982. Huh? Yeah. तर जेव्हा भंते प्रवासात होते मुंबईवरून पुण्याला जात असताना रेल्वेमध्ये. No, sorry, I made a mistake. So at the New Mumbai school in 82, Okay. besides giving us the name Dhammachari, also suggested we wear blue shirts. or saris or whatever. Yeah. तर पी सोसायटीच्या त्या शाळेमध्ये जे भंतेंचं प्रवचन झालं, जिथे भंतेंनी धम्मचार्यांसाठी हे धम्मचारी किंवा धम्मचारिणी जेव्हा नामानिधान केलं तेव्हाच भंतेंनी पोशाखाविषयी पण सूचित केलं होतं की धम्मचार्यांनी निळा नेहरू आणि महिलांनी निळी साडी सलवार जे असेल ते वापरावं. So I remember also being on the train with them from Mumbai to Pune in 1982, and there are a few of us sitting in one compartment all wearing blue shirts. तर आम्ही प्रवास करत होतो मुंबईवरून पुण्याला आणि भंतेंसोबत आम्ही अनेक जण होतो आणि एकाच कंपार्टमेंटमध्ये आम्ही बसलेलो होतो. And someone else on the train came and said, "Why are you wearing blue shirts? What's the meaning?" आणि एक जण कोणीतरी आला आणि त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही हे निळा सादरा का घातलेला आहे, याचा नेमका अर्थ काय आहे. So Gandhi said it's the color of shunyata. आणि भंतेंनी त्या ठिकाणी असा उल्लेख केला की हा जो निळा रंग आहे हा निळा रंग शून्यता दर्शवतो. So shunyata means that all differences between us disappear. आणि शून्यता याचा अर्थ की आपल्यामध्ये असणारे जे सगळे भेद आहेत ते भेद नष्ट होणं, नाहीसे होणं. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन करीत आहेत. याला पाठिंबा म्हणून कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी शिवाजी मंदिर येथून मोटरसायकल रॅलीकडून दसरा चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा आशयाच्या घोषणाही देण्यात आल्या. मराठा
बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। खासगी उद्योग क्षेत्रातील कंपनी आणि शिक्षण क्षेत्रातील स्वायत्त विद्यापीठे आदी सर्व खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण धोरण लागू करावे, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले। महाबळेश्वर येथील हॉटेल ऐश्वर्या एनन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 दिवसीय विचारमंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। विविध ठरावांची माहिती पत्रकारांना देताना रामदास आठवले यांनी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपाईतर्फे देशभर आंदोलनाची घोषणा केली। आणि बाबासाहेब आंबेडकरांचंच म्हणणं हे होतं की रिपब्लिकन पक्ष एका जातीचा असू नये, तर तो सर्व दलितांचा असला पाहिजे। फक्त दलितांचा असूनही बाबासाहेब आंबेडकर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर 2 वेळेला उभे राहिले, 1952 आणि 54ला। दोन्ही वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्या निवडणुकीमध्ये हरले होते आणि त्यामुळे बाबासाहेबांनी विचार केला होता की रिपब्लिकन पक्ष हा या देशामध्ये काँग्रेसला पर्याय देणारा एकच पक्ष असावा। आणि अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, युरोपमध्ये अनेक ठिकाणी 2 पार्टी सिस्टीम आहे। तशा पद्धतीची आपल्या देशामध्ये रचना असावी, पण बाबासाहेबांच्या हयातीमध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नव्हता। पण त्यांचा प्लॅन पुढे असा होता की रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचा। हा पक्ष 3 ऑक्टोबर 1957ला स्थापन झाला। एकदा रिपब्लिकन पक्षाचे 9 खासदार निवडून आले होते। 1998 मध्ये काँग्रेसच्या अलायन्स मध्ये आरपीआयचे 4 खासदार निवडून आले होते आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये काय लोक अनेक ठिकाणी निवडून आले होते, पण तरी सुद्धा बाबासाहेबांचं म्हणणं हे होतं की आपला पक्ष व्यापक असला पाहिजे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या आम्ही ठराव केलेला आहे की बौद्ध समाज तर आमच्या सोबत मोठ्या संख्येने आहेच आहे, पण मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे, कक्कया समाज आहे, खाटीक समाज आहे, अशा शेड्यूल कास्ट मध्ये राज्यात 59 जाती आहे आणि देशभरामध्ये 1200 जाती आहे। तर या सर्व दलित जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्ष करणार। त्याचबरोबर ओबीसी, मायनॉरिटीज एवढंच नव्हे तर जे उच्चवर्णीय लोक आहेत त्या उच्चवर्णीय लोकांमध्ये ज्यांना बाबासाहेबांचे विचार मान्य आहे, ज्यांना बाबासाहेबांनी दिलेले संविधान मान्य आहे, त्या सर्वांना या पक्षामध्ये प्रवेश असेल। आणि आज जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे हा महाराष्ट्रामध्ये गट आहे, पण मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे तो पक्ष देशातल्या 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहे, युनिट आहे। आणि नागालँड मध्ये आरपीआयचे 2 आमदार आहेत। मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या कॅन्डिडेटला 3 लाख मतं मिळाली आणि मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे आणि आम्हाला कल्ला किसानी सिम्बॉल मिळालेला आहे। अजून 2 राज्यांमध्ये जर आरपीआयला अशी मान्यता मिळाली तर इलेक्शन कमिशनच्या राष्ट्रीय पक्षांच्या यादीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव येणार आहे। त्यामुळे ठराव असा करण्यात आलेला आहे की सर्व आपला जो पक्ष आहे इकॉनॉमिकल, सोशली, एज्युकेशनली जे बॅकवर्ड लोक आहे या एससी, एसटी, ओबीसी आणि सगळ्यांनाच या पक्षामध्ये आणलं पाहिजे अशा पद्धतीचा ठराव आजच्या या मंथन शिबिरामध्ये
केलेला आहे. या मंथन शिबिरामध्ये अनेक इतर विषयांवरती चर्चा झाली की प्रायव्हेट सेक्टर जे आहे हे काँग्रेसच्या काळामध्येच प्रायव्हेट सेक्टर सरकारी उद्योग प्रायव्हेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तोच नियम आता तोच निर्णय आता पुढे चालू आहे. पण आमची आजच्या या शिबिरामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते सरकारी उद्योग प्रायव्हेट करू नये व ते केले तर त्याला रिझर्वेशन पॉलिसी लागू केली पाहिजे. त्यामध्ये एक असा निर्णय होऊ शकतो की 51% शेअर सरकारचे आणि 49% शेअर जर प्रायव्हेटचे त्यामध्ये आले तर रिझर्वेशन पॉलिसी लागू राहू शकते. म्हणजे आता जी रिझर्वेशन पद्धती आहे ती अशीच पुढे चालू होऊ शकते आणि SC ST ला OBC ला आरक्षण मिळू शकते. पण सगळा पूर्ण उद्योग जर प्रायव्हेट सेक्टरला विकला तर रिझर्वेशन जात आहे. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देण्याचा कायदा भारत सरकारने करावा. नांदेडच्या नायगाव तालुक्यात 28 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला असून तालुक्यासह शहरात पाणीच पाणी झाले आहे. यात अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. माझं नाव पवन कुमार मुलगाव गादीवर आहे. डॉक्टर हेडगेवर चौकमध्ये माझं मल्टी सर्व्हिसचं ऑफिस आहे. ATM मशीन आहे जे पैसे काढण्याची मोठी मशीन आहे व अशा सर्व रेल्वे बुकिंग विमान बुकिंग सर्व गोष्टी याच्यामध्ये उपलब्ध सुविधा आहेत. तर कालच्या झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस झाल्यामुळे या नायगाव शहरामध्ये खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि खरं म्हणजे व्यापार करणारा जो व्यक्ती असतो त्याचं सर्व जनजीवन त्याच्या व्यापारावर अवलंबून असते आणि त्या व्यापाराचं नुकसान झाल्याच्या नंतर मी रामेश्वर मद्रेवार. माझ्या बाजूला एक नदी आहे. त्या नदीतून पूर माझ्या खालच्या गोडाऊनमध्ये अंडरग्राऊंडमध्ये काही माल आम्ही मुनिमाच्या हाताने आणि सगळ्या सहाय्यकाच्या हाताने आम्ही सगळा माल वरी घेतला. माझं काही एक 25-30 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. त्वरित शासनाने पंचनामे करून माझ्यासारख्या काही व्यापाऱ्यांचं जेही नुकसान झालेलं आहे त्यांना पंचनामे करून द्यावेत. त्यांच्याकडे नुकसान भरपाईची थोडी मदतीचा आशा करतो. मी गजानन चिद्रावार. आमच्या फॅमिली शॉपमध्ये काल झालेल्या भरपूर पाऊस होता. संततधार पावसामुळे पाणी रस्त्यालगतचे आणि बाजूलाच नदी आहे. नदीला पण भरपूर पूर आला होता. त्यामुळे पूर्ण दुकानामध्ये खाली अंडरग्राऊंडमध्ये पाणी भरपूर आले आणि त्या पाण्याला आपण काही थांबवू शकलो नाही ह्या परिस्थितीला आणि ह्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागत आहे. तर त्यामुळे आपली भरपूर नुकसान झालेली आहे. एखादी 1.25 कोटीची नुकसान झालेली आहे. त्याच्यामध्ये माल पूर्ण भिजला आहे. 101 पार्सल होते गोडाऊनमध्ये ते पण पूर्ण भिजले. पूर्ण अक्षरशः पाण्यामध्ये होता. भरपूर प्रयत्न केले माणसांनी आणि आम्ही पाणी काढायचे ते काय पाणी आम्ही थांबवू शकलो नाही. आणि ह्यामुळे आम्हाला एक कळकळीची विनंती आहे सरकारला की प्रशासनाने येऊन पंचनामा करून घ्यावे. हेच आमचं तात्काळमध्ये पंचनामे करून घ्यावे आणि आमची मदत व्हावी. काही शंकर नरसिंह कासटवार गुरुकृपा होम अप्लायन्सेस नायगाव ही नदीच्या बाजूला असल्यामुळं 43 वर्षात जेवढा पूर आला नाही तेवढा काल पूर आला आणि आमच्या दुकानामध्ये अंडरग्राऊंडमध्ये पूर्ण 10 फूटपर्यंत पाणी होतं आणि 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. LED काही वाहून गेल्या, काही कूलर खराब झाले, काही सोफा सेट खराब झाले, कपाट खराब झाले, भरपूर असं आयटम काही वाहून गेलं, काही इथल्या इथं पूर्ण डॅमेज झालं. असं कुठलीच वस्तू 1 रुपयाच्या कामाची येणार नाही असं एवढं मोठं नुकसान झालं सर. प्रशासनानं हे कारवाई आपली बघून कुठली तरी कारवाई करून कुठली तरी आमचे जे झालेलं नुकसान
कोण्यातरी पद्धतीनं आम्हाला पूर्ववत हो या हिशोबानं शासनानं आमच्याकडे थोडं. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 2 वर गेट व बुकिंग विंडो उपलब्ध करून देण्याबाबत व रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांतजी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात शेकडो स्त्री पुरुषांनी मलकापूरचे लोकप्रिय आमदार तथा उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र श्री चौनसुख संचिती यांच्यामार्फत माननीय अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री नवी दिल्ली, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खळसे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ यांना निवेदन देण्यात आले. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक 2 कडून एक मोठी कॉन्क्रीट वॉल संरक्षण भिंत त्या ठिकाणी उभी केलेली आहे, खरं आहे. ही भिंत जर पूर्ण झाली तर मग या परिसरातील लोकांना दवाखाना असेल किंवा काही एखादी इमर्जन्सी काम असेल तर लाल पुला खालून जाण्यापलीकडे कोणताही मार्ग राहणार नाही. दुसरी गोष्ट, तिकीट घ्यायचं असेल, रेल्वेत जायचं असेल तरीही त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडून मोठा राऊंड मारूनच जाणे गरजेचे आहे, त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून रेल्वे प्रशासनाने आपल्या निर्णयामध्ये बदल करावा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. प्रशासनाचे आश्वासन पण कृती कधी? मामुर्डी परिसरात नागरिक आज संतापाने रस्त्यावर उतरले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन पार पडलं. खड्डेमय रस्ते, पाणी टंचाई आणि कचऱ्याचा प्रश्न या मागण्या घेऊन नागरिकांनी ठिय्या धरला. महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि 2 दिवसात खड्डे बुजवण्याचं आणि 8 दिवसात डांबरीकरण करण्याचं आश्वासन दिलं. आंदोलनकर्त्यांनी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा पुढील आंदोलन उग्र असेल. आम्ही या ठिकाणी प्रभाग अधिकारी यांना भेटून निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या की मासुळकर कॉलनी ज्या परिसरामध्ये एक 10 ते 12 सोसायटी आहे आणि ह्या जुन्या सोसायटी आहे. तर या ठिकाणचा जो रस्ता आहे हा पूर्णपणे खराब झालेला आहे. त्या ठिकाणी साधा माणूस पायी पण चालू शकत नाही अशी कंडिशन आहे. तर त्याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा. तर त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी हजारो गाड्या जातात. आरएमसी प्लांट आहे, हे दोन्ही आरएमसी प्लांट हे अनाधिकृत आहे. पण त्या आरएमसी प्लांट अनाधिकृत असताना आम्ही सांगितले की हे प्लांट बंद करा. मग हे म्हणले की हे प्लांट बंद करण्याचा अधिकार हे पोलिसांना आहे. तर मग पोलिसांच्या सोबत आरपीआयचे ज्येष्ठ नेते दिलीपरावजी कडलक आणि माझी मीटिंग झाली. मीटिंग मध्ये असं ठरलं की 28 तारखेला जरांगे पाटील चालले, तर 28 ला तुम्ही आंदोलन करू नका. अधिकारी ते तुमच्या समस्या ऐकून घेतील आणि तुम्ही 29 ला आंदोलन करा. तर आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, बनसोडे साहेबांना सांगितलं, पीआय साहेबांना की दोन्ही आरएमसी प्लांट सोसायटीचे लोक आणि अधिकारी यांची संयुक्त मीटिंग तुमच्या कॅबिन मध्ये घ्या आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. तात्पुरत्या स्वरूपाचं खडी मुरुम टाकणे इथला हा सोल्युशन नाहीये. कारण का आरएमसी प्लांटच्या गाड्या मोठ्या प्रमाणात जातात. आजूबाजूला सोसायट्या मोठमोठ्या प्रमाणात चालू आहे. महानगरपालिका भिकारचोट अशा खंडातली नंबर 2 ची महानगरपालिका म्हणते. गौंजे गाव आणि आजूबाजूचा परिसर ताब्यात घेण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिस बांधलं. इथं आमच्या सोसायटी धारकांना नीट सुविधा देऊ शकत नाही आणि गौंजे गाव घेण्याचं स्वप्न बघते. 27 वर्ष झाले आमच्या महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 साधी मुतारी नाही, इथं साधी कुठलीच सुविधा नाही. तुम्ही जर इथपर्यंत गेले, याच्यानंतरचा जो रस्ता बघितला तुम्ही मामुर्डीचा, तो रस्ता अरुंद आहे. मग एवढ्या मोठमोठ्या सोसायटीला तुम्ही परमिशन देता, ते परमिशन तुम्ही 20 फुटी रस्त्यावर देता. हा मामुर्डीचा रस्ता 20 फुटी आहे का? पलीकडच्या साईडने एक्सप्रेस हायवेचा सर्व्हिस रस्ता आहे.
जर महानगरपालिका माझ्या समोर जर बसली आणि त्यांनी विचारलं का आम्ही यांना 20 फुटी रस्ता म्हणून परमिशन दिली, तर महानगरपालिकेच्या पलीकडच्या साईडचा जो रस्ता आहे ना, तो सर्व्हिस रस्ता आहे, तो नगरपालिकेचा रस्ता नाही, तो एक्सप्रेस हायवेचा सर्व्हिस रस्ता आहे. पण पर्याय हे लोक यांना अशी दिशाभूल केली का तो रस्ता आहे. पण ह्या ठिकाणी मला इथून जर आपण गेलो बाहेर निघायचा जो आउट आहे, त्या आउटला त्या कॉर्नरला 20 फुटी रस्ता आहे का, ज्या 20 फुटीच्या भरोश्यावर ह्या बिल्डिंगला परमिशन दिली. एवढी ह्या लोकांची फसवणूक, ह्या लोकांची काही चुकी नाही. लोक महानगरपालिकेमध्ये येताना आशिया खंडातली श्रीमंत नगरपालिका आहे म्हणून ह्या नगरपालिकेकडे बघतात आणि इथं नागरिक सुविधेच्या बाबतीत शून्य आहे. आज या ठिकाणी मोठमोठ्या सदनिका या ठिकाणी झालेल्या आहेत. मासुळकर सिटी असेल, कुणाला आयकोनी असेल, बरेच प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहेत. परंतु चिंचवड विधानसभेतील शेवटचं टोक म्हणजे हे मामुर्डी गाव आहे आणि या गावची अशी दशा आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक राहिलेले आहेत. आज आपण पाहतोय सांगवडे मामुर्डी रोडची अवस्था ही आहे. जोराचा पाऊस झाला तर त्या एक्सप्रेस हायवेच्या ब्रिज खाली पाणी कमीत कमी 5 ते 6 फुटाचं पाणी राहते आणि त्याचा निचरा होण्यासाठी जागा नाहीये. काहीतरी टेम्पररी काम करतात, परंतु ते परत जैशी ती परिस्थिती आहे. त्याच्यानंतर कचऱ्याची अशी परिस्थिती या ठिकाणी मोठमोठ्या सोसायट्या झाल्या. ज्यावेळेस यांची मंजुरी दिली महानगरपालिकेने, त्यावेळेस ओला कचरा, सुका कचरा ही कुठल्याच नियमाटी तुमच्या पालिकेने दिलेल्या नव्हत्या. तुम्ही आता नव्याने काहीतरी नवीन कायदे केले आणि त्याच्यात आणलेले आहेत. ठीक आहे, आणले तर ज्या जुन्या सोसायट्या त्यांना त्याच नियमाप्रमाणे त्यांनी वागणूक दिली पाहिजे. परंतु त्यातला ओला कचरा न्यायचा नाही, सुका कचरा न्यायचा, अर्धवट कामं करायची, ह्याच्याने कुठेतरी नागरिकांना त्रास होतोय. टॅक्स भरायला नागरिकांना कुठलीच सूट नाही की सवलत नाही. एक दिवस लेट झालं तर त्यांना त्यांच्याकडनं दंड घेतला जातोय. याच्या पलीकडे जर तुम्हाला जाऊन सांगायचं झालं तर आज तुम्ही या ठिकाणावर हा एकदम वर्दळीचा रोड आहे आणि या रोडवरती संपूर्ण मामुर्डी गाव असेल, संपूर्ण इकडचे सोसायटी धारक असेल, या रोडवरती त्यांनी अख्खा पाऊस गेला एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान या ठिकाणाहून गॅस पाईपलाईन टाकलेली आणि या गॅस पाईपलाईन टाकण्याच्या दरम्यान महानगरपालिकेने तत्कालीन अधिकारी रिटायर झाले, त्यांनी या कंपनीकडनं 1.5 कोटी रुपये दंडाचे घेतलेले. दंड म्हणजे हा रोड पॅचवर्क करायचे पैसे त्यांनी त्यावेळी घेतलेले आहेत. त्याच वेळेस मी त्या अधिकाऱ्याला जाब विचारला, तोंडावर पाऊस आलेला आहे आणि तुम्ही हे जर खोदाईचं काम करताय तर हे बुजवणार कधी? हे पूर्ण काम झाल्यानंतर आम्ही महानगरपालिकेकडे डांबरीकरण करणार आहे. आजपर्यंत त्याचं डांबरीकरण झालेलं नाही. मावळ लोकसभेचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ तरस या आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी लिटिका असन, मासुळकर असन, कुणाल आयकॉन असन, हे सर्व नागरिक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि मेन म्हणजे हा मामुर्डी गावातून तर सांगवडे गावापर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. की दयनीय अवस्था पाहून माणूस या रस्त्याने पायी सुद्धा चालू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ह्या रस्त्यामध्ये, ह्या सोसायट्यामध्ये राहणारी लोक आपलं जीवन म्हणजे जीव हातात घेऊन घरी कामावर जाण्याचा प्रवास करत आहेत. तरी हे प्रवास पाहून आम्हा लोकांना एक महिना झाला या ठिकाणी येत असताना पाहताना त्या सोसायटीच्या लोकांच्या चर्चा ऐकून, समस्या ऐकून हे आंदोलनाचं पवित्र उचललेलं आहे. आणि हे आंदोलनाचं पवित्र उचलत असताना महानगरपालिकेच्या प्रशासक हे डोळे दाग करत आहेत की महानगरपालिकेचे प्रशासक मध्ये त्या ठिकाणी काय अडचणी आहे, काय समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत. मी नवनाथ दगडू करणारे या सोसायटीत मी राहणारा रहिवासी आहे. बिल्डरने आम्हाला 60 लाखाला फ्लॅट दिला, रोड 20 फूट म्हणून, पण 20 फूट नाहीये. आणि विषय म्हणजे एवढा त्रास आहे, चिखल, कचरा, पाण्याचा प्रॉब्लेम, उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं. एवढी नदी 500 मीटर असून आम्हाला दिवसाड पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दिवसाड पाणी. आणि एवढ्या चिखलात आम्हाला जावं लागतंय. याचा डबल रस्ता व्हायला पाहिजे. आमचा हाच प्रॉब्लेम आहे. नाही तर एक तर नगरपालिकेने आम्हाला टॅक्स माफ करावा, जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत, म्हणजे आमचा समस्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तेवढ्या पैशात आम्ही करू शकतो. पालिकेची काही गरज नाहीये या गोष्टीसाठी आम्हाला. एवढे तर आमच्या सोसायटीत आहेत लोक. आणि आमचं गाव नगरपालिका 35 वर्ष 30 वर्ष झाले येऊन मामुर्डी गावात अजून रोडचा प्रॉब्लेम तोच आहे. आणि यांनी जे सँक्शन जे दिलंय ते कमीत कमी 40 फूट 20 फुटावर पाहिजे. हे इथं आहे नाही, कुठे नाही. मला या लोकांनी बाहेर काढून दाखव. मी किशोर जगन्नाथ गुरव, राहणार पूज्यवन सोसायटी. या ठिकाणी या माध्यमातून मी विनंती करत आहे प्रशासनाला की या ठिकाणी हा ज्या रस्त्याची अवस्था त्यांनी पाहावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली 1 नंबर पालिका म्हणून म्हटली जाते, परंतु त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत आलेला हा जो विभाग आहे त्या विभागाची रस्त्याची जी अवस्था आहे ती त्या विरोधाला शोभणारी आहे का? आज जर आपण पाहिलं इथे तर लहान मुलांना, आमच्यासारख्या वयस्कर लोकांना या रस्त्यावरनं चालता सुद्धा येत नाहीये.
अनेक जी मुलं आहेत जे बाईकवर जाणारी ती या ठिकाणी जे हे आहेत आपले छोट्या छोट्या किड जी आहेत बालमंदिर तिथे सोडायला जातात. धर्मदाय आयुक्त नांदेड यांची कुठलीही परवानगी न घेता 4 कोटी रुपये संस्थांच्या बांधकाम समिती पंढरपूर व मूळ कमिटीने परस्पर उचलले. संस्थांच्या मालकीचे पंढरपूर येथील मठ उपायुक्त साहेब नांदेड यांची परवानगी न घेता बुलढाणा बँकेस 30 वर्षे लीजवर हस्तांतरित केल्याबद्दल संस्थांचा मूळ घटनेच्या विरोधात कृती करीत संचालक बरखास्त करावे. संस्थांच्या भ्रष्टाचाराविषयी व बांधकाम कमिटीने उचललेल्या रकमेविषयी व पंढरपूर येथील मठ बुलढाणा बँकेस 30 वर्षे लीजवर दिल्याविषयी धर्मदाय आयुक्त परभणी यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आमरण उपोषण करते यादव रंगनाथराव पोळ, रामचंद्र मारुतराव पोळ, संजय विठ्ठलराव पोळ, प्रकाश मारुतराव पोळ व गावकरी न्याय मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. लॉर्ड बुद्धा न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या उपोषण मैदानामध्ये आलेले आहोत. या ठिकाणी श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा तालुका पालम जिल्हा परभणी या ठिकाणी आमरण उपोषणाला जे कार्यकर्ते बसलेले आहेत. गावातील फळा गावातील जे संस्थांचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी धर्मदाय आयुक्त नांदेड साहेब यांची कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी त्यांनी 4 कोटीचा जो अपहार झालेला आहे 4 कोटी रुपये त्यांनी एका बुलढाणा बँकेकडून 4 कोटी रुपये घेतलेले आहेत आणि ती कोणाचीही संमती नसताना या ठिकाणी ते पैसे परस्पर उचलून त्याचा अपहार झालेला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी अनेक दिवसापासून जे परभणीची जे धर्मदाय आयुक्त आहे नांदेडचे जे धर्मदाय आयुक्त संस्था आहे या संस्थेलाही त्यांनी या ठिकाणी न विचारता या ठिकाणी हा अपहार झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत उपोषण करते शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन मैदानामध्ये फळागावचे हे गावकरी उपोषणाला बसलेले आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. मी यादव रंगनाथराव पोळ, मुक्काम पोस्ट परकंडा, तालुका पालम, जिल्हा परभणी. माझ्यासोबत श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळ्याचे डायरेक्टर रामचंद्र मारुतराव पोळ, दुसरे डायरेक्टर संजय विठ्ठलराव पोळ आणि गावातील नागरिक प्रकाशरामराव पोळ, गजानन राननळे हे आज माझ्यासोबत टेंडालमध्ये आहेत. श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा रजिस्ट्री नंबर A4859 या संस्थांविरुद्ध मी नेहमी माननीय धर्मदाय आयुक्त साहेब परभणी यांच्याकडे लेखी व तोंडी पुरावे दिले. दिनांक 26/8/2024 रोजी मी दिलेल्या जवाबामध्ये मी त्यांना सांगितले की संस्थेचे मूळ सचिव विठ्ठल देवदासराव पोळ यांनी व संस्थांचे बांधकाम कमिटीचे अध्यक्ष विद्यमान सदस्य राधेश्याम रतनलाल भंडारी यांनी बुलढाणा अर्बन बँकेकडून 1 कोटी रुपये घेऊन पंढरपूर येथील मठ जो की मोतीराम महाराज संस्थांच्या ताब्या मालकीचा होता तो बुलढाणा अर्बन बँकेत चालवण्याकरता दिला आणि बुलढाणा अर्बन बँकेने मठ चालू करून तो मठ चालू आहे अशा पावत्या मी यांना धर्म आयुक्त परभणी या कार्यालयात दिलेल्या आहेत. तरी माझी मागणी आहे की नांदेड येथील उपायुक्त साहेब यांची कुठलीही परवानगी नाही, धर्मदाय आयुक्त साहेब परभणी यांना साधं कळविलंही नाही आणि सगळं गैरकायदेशीर चालू आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा 420, 318 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही. पालम तालुक्यातील फळा येथील यादवराव पोळ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की बुलढाणा अर्बन बँकेला जो मठ 30 वर्षासाठी दिलेला आहे आणि त्याची कोणतीही परवानगी नसताना नांदेडचे सहआयुक्त आणि धर्मदाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी नसताना या ठिकाणी या मठाच्या बाबतीत हा गैरव्यवहार झालेला आहे. जवळपास 4 कोटी रुपयाचा हा गैरव्यवहार झाला असून त्या संबंधित लोकांवर कारवाई करावी, 420चा गुन्हा दाखल करावा असं माध्यमाशी बोलताना यादवराव पोळ यांनी सांगितलेलं आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.